हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आपला मित्र डॉक्टर पांडुरंग सानप, आपला दोस्त. मित्रांनो, तुम्हाला आज मी डायनॅमिक वॉर्मअप याबद्दल थोडी माहिती देणार आहे. जे मुलं भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहेत, आर्मी असेल, पोलीस असेल, अजून कुठल्या भरती असतील, तर त्यासाठी जे भरतीसाठी टार्गेट टाईम असतं आणि डिस्टन्स असतं, तर त्याच्यासाठी जे काय टाईम अचीव करायचं असतं, ठराविक वेळेमध्ये ठराविक डिस्टन्स पार करायचं असतं. 1600 मीटरचं अंतर असतं मित्रांनो. तर हे आपणाला एका ठराविक वेळेमध्ये पूर्ण करायचं असतं. त्याला 5 मिनिट आणि 30 सेकंड असं टाईम असते. त्यापेक्षा कमी असतं. आता दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. त्यामुळं काही मुलं 5 मिनटामध्ये पूर्ण करतात, काही मुलं 5.25 मिनटात पूर्ण करतात, काही मुलं 4.5 मिनटामध्ये पूर्ण करतात. तर हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला डायनॅमिक वॉर्मअपची गरज आहे. 1600 मीटर 5 मिनटामध्ये कसं पूर्ण करायचं, हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक मुलामध्ये. का तर भरतीच्या टायमिंगला कॉम्पिटिशन खूप असते मित्रांनो. यामध्ये असं काही नसतं की मला 1 सेकंद कमी पडला, 2 सेकंद कमी पडले. तुम्हाला एक एक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही डायनॅमिक वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे. आणि ते कसं करायचं ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर पाहूयात काय असतं. आपल्याला जे 1600 मीटर अंतर पूर्ण करायचं असतं, त्या अगोदर थोडं वॉर्मअप जर केलं तर तुमची बॉडी एकदम फुल स्ट्रेच होती आणि रनिंगसाठी एकदम वॉर्म होऊन जाते. त्यासाठी करूयात आपण डायनॅमिक वॉर्मअप.
म्हणजे बॉडी वॉर्म करायची पूर्ण. वॉर्म केल्यानंतर तुम्ही रनिंगला स्टार्ट करू शकता. आणि 1600 मीटर जे अंतर आहे तुमचं ते तुम्ही सहजरित्या पार करू शकता. त्यामध्ये एक काडीचंही शंका नाही आहे. फक्त तुम्ही हे प्रामाणिकपणे वॉर्मअप केलं पाहिजे. हिल रेज, ह्याला हिल रेज म्हणायचं. चवड्यावर उभं राहायचं, टाचा वरती करायच्या. ओके. हे आत्ता जे आपल्याला मी डायनॅमिक वॉर्मअप शिकवलं आहे, हे जर आपण रोज रनिंग चालू करायच्या आधी जर केले तर आपल्याला याबद्दल नक्कीच फायदा होईल, यात काही शंका नाही. तर आपण सर्वांनी या गोष्टी केल्याच तर आपल्याला ह्याचा पूर्ण फायदा होईल, त्याबद्दल काडीची शंका नाही आहे. मेहनत करा, मेहनत का फल एक दिन आपको मिल जाएगा. त्यामुळं रोज नियमित व्यायाम करा. आपली कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही उभे राहा, कधीच फेल जाणार नाहीत. त्यामुळं प्रयत्न करा. नशिबाला अजिबात दोष देऊ नका. तुमचं स्वतःचं कर्तृत्व दाखवा. तुमच्या यश जवळ येऊन उभे राहिलेलं असेल, त्याबद्दल काही शंका नाही आहे. मी आपणाला हा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे. आपणास आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.